ते लोक कधी देणार तेव्हा भेटणार. आता त्यांच्या हातात पैसे आहे. आता आम्ही फसतो, आम्ही कोणाला काय बोलणार. आता माझ्या पोराच्या शिक्षणासाठी केलेली मी. तो पब्लिक क्या क्या होएगा ऐसे एक एक रुपए लाके हम यहाँ पे जमा करते हैं और अभी ऐसा सडनली मालूम पड़ता है तो फिर असा आशा होत नाही की ते मिळतील असे. आता जीजसला एवढंच प्रार्थना करते की आम्हाला म्हणजे कसे पण आमचे पैसे परत भेटू दे. मुंबईतील न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेचे हे ठेवीदार आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेनं बँकेच्या व्यवहारांवरती पुढील 6 महिन्यांसाठी निर्बंध लादले. या अंतर्गत बँकेला नवीन कर्ज देण्यास किंवा ठेवी स्वीकारण्याची परवानगी मिळणार नाहीये. तसंच खातेधारकांनाही पैसे काढता येणार नाहीयेत. ही बातमी समोर येताच खातेधारकांनी बँकेच्या शाखेबाहेर ठेवी काढण्यासाठी अशी गर्दी केली. कुठल्याही प्रकारची नोटीस देण्यात आलेली नाही. बँकेतर्फे अचानक बँकेने बंद केलेला आहे. सर्व जे कारभार आहे तो बँकेचा पूर्णपणे बंद केलेला आहे. सध्या आता महिला बघत असताना आपण उभे आहेत तिकडे, पुरुष पण उभे आहेत. खाली आता देतात लॉकर सिस्टम देतात आता काढायला. अजून कुठलीही देण्यात येत नाही. लोकांच्या इकडे हाल चाललेले, लोकांच्या घरामध्ये लग्न कार्य पण आहे, लोकांचे पैसे असे अडकलेले आहे. आपण बघू शकता केवढी लोक इकडे त्रासलेले आहेत. धावपळ सर्वांचं चाललेलं आहे. आता आपल्या वर्सोवा गावातील लोकांचे खूप जणांचे अकाउंट्स इकडे आहेत, पण आता त्यांच्या पण घरामध्ये लग्न कार्यांचा जो सीझन असल्यामुळे लोक त्रासले, धावपळ करत आहे. आता लोक अशी रडत आहे. इकडे महिला पण बघू शकता आपण रडत आहे. माणसं पण विचार करतात टेन्शन, आणि काही महिला इकडे बसलेल्या आहेत. या पण महिला आहेत, त्यांचे पण अकाउंट होते इकडे. परंतु काही इकडून बँकेतर्फे अजून काही लोकांना पाहिजे जशी सूचना भेटत नाही. आजच सकाळी आम्हाला माहिती भेटली का बँक बंद होणार आहे करून, आणि तेच का 90 दिवसानंतर जे पण पैसे आहेत ते भेटतील, आणि ते पण 5 लाखपर्यंतच भेटेल. त्याच्यावरतीचं काय नक्की नाही का भेटणार की नाही. आणि ह्याच्यानी आम्हाला खूप फरक पडणार, कारण आता फीज अगर भरायची असेल ती भरायला भेटणार नाही. कारण माझ्या आई आणि वडील दोघांचे अकाउंट इकडेच होते आणि माझा पण अकाउंट इकडेच होता, तर ते पैसे पण आम्हाला काढायला भेटणार नाही. त्याच्यानी खूप आम्हाला प्रॉब्लेम होणार आहेत. आणि कारण घरी कॅश नसतो आणि आम्ही बँकेतच ठेवणं प्रेफर करतो, कारण खूप सेफ असते. आता भरोसा नाही राहणार, कारण बँक खूप पहिल्यानी डुबत होती बोलतात करून, आणि त्यांचं आम्हाला बोललं पण नाही का डुबत आहे करून. आणि आता असं झालं लगेच अचानक, आम्हाला नाही वाटत का भरोसा ठेवू शकतात. अचानक आम्हाला एकदम असा शॉक लागला की तर पैसे 90 दिवसानंतर भेटणार आहे. ती पण आम्हाला आशा होत नाही की ते मिळतील असे. आता जीजसला एवढंच प्रार्थना करते की आम्हाला म्हणजे कसे पण आमचे पैसे परत भेटू दे, कारण मी माझ्या पोराच्या शिक्षणासाठी ते पैसे ठेवलेले आहेत. आणि त्याच्यासाठीच मी आता कामातून जशी सुटली तशी इथे तेव्हापासून मी उभीच आहे इथे, की काहीतरी गुड न्यूज कुठला तरी ऐकायला भेटेल म्हणून मला. हो, आम्ही अवलंबूनच होतो, पण आम्हाला काहीच माहिती भेटली नाही. आणि आज सकाळीच माझ्या एक फ्रेंडचा फोन आला आणि तिने मला बोलली लॉकरचे पैसे, लॉकरचं डिपॉझिट पेपर्स वगैरे आणि लॉकरचं गोल्ड देत आहेत. म्हटलं आमचं डिपॉझिटचं काय, मग आमचं सेव्हिंग जे आहे, सेव्हिंग अकाउंट आहे, आमचं ट्रान्झॅक्शन पण बंद आहे. पण आता त्याचं पुढचं आम्हाला कसं कळणार, आम्हाला काही माहिती नाही. आणि आम्हाला खूप असं वाटतं की आता विश्वास ठेवावा की नाही ठेवावा. पण आम्ही असं बघायला गेलं तर बँकेचे लोक खूप चांगली होती, सहकार करत होती, पण त्यांना माहिती असताना पण आम्हाला कळवलं पाहिजे होती. तेच माझं म्हणणं आहे. त्या साधारण माणसं आमच्यासारखी जे रोजचं म्हणजे ट्रान्झॅक्शन करतात, बँकेतून पैसे भाजीवाल्याला दे, दूधवाल्याला दे, आमचं सगळं बंदच केलंय. ते लोक पैशाबद्दल भेटतात म्हणतात, कधी भेटणार ते तर खरं माहिती नाही. पण ते लोक कधी देणार तेव्हा भेटणार. आता त्यांच्या हातात पैसे आहे. आता आम्ही फसतो, आम्ही कोणाला काय बोलणार. आता किती रक्कम तुमची जमा होती? माझ्या आयुष्यात 1,60,000 असेल. तर बँकेकडून आधी काही माहिती देण्यात आली होती? ना, काहीच नाही. आज सकाळीच मी बघितली बस. तुम्ही भविष्यासाठी ती निधी जमा करून ठेवली? माझ्या पोराच्या शिक्षणासाठी केलेली मी. आणि आता बँकेकडूनही नाही. आणि तुम्ही काय काम करता? मी घरकाम करते. घरकाम करून तुम्ही एवढे केलेले. मेरा पैसा है, मैंने घर के लिए यहाँ पे फिक्स डिपॉजिट किया था. अभी उसी के मैंने ऊपर बैठा था, अभी अचानक ऐसे मालूम पड़ा, तो अभी हम क्या करें, हमें कुछ समझ में नहीं आ रहा है कि लोग क्या बोलेंगे. कुछ बोलने के लिए ये नहीं कर रहे, अभी कुछ बोल भी नहीं रहे. यही. कितना पैसा आपका जमा था बैंक में? मेरा 10 लाख रुपए तक है. तो अभी उसमें से 5 मिलेगा बोल रहे. 5 फिर मैं किससे पूछूंगी? मेरे को पूरा घर का पैसा भरना है.
और बैंक के तरफ से कुछ आपको कुछ भी नहीं। सडनली सुबह हमें मालूम पड़ता है एक दूसरे से कि ऐसा हो गया, तो यहाँ पे भाग के आओ, ये देखो हम रोज काम घर के खाने का काम करने वाले, तो ऐसे मालूम पड़ेगा तो पब्लिक क्या होएगा। ऐसे एक रुपए लाके हम यहाँ पे जमा करते हैं और अभी ऐसा सडनली मालूम पड़ता है तो फिर बहुत हम लोग को ये हो रहा तकलीफ, अभी किसको बताएंगे हम। गेल्या 2 वर्षांपासून बँक तोट्यात असल्यानं आरबीआयनं हे पाऊल उचललंय। बँकेची ढासळती स्थिती पाहून ग्राहकांचे पैसे सुरक्षित राहावेत आणि बँकेवर आणखी आर्थिक दबाव येऊ नये यासाठी आरबीआयनं हा निर्णय घेतलाय। बँकेचा परवाना अद्याप रद्द करण्यात आलेला नाही, त्यामुळे सध्या तरी ठेवीदारांना घाबरण्याची काही गरज नाही। पण कोणतेही व्यवहार करता येणार नसल्यानं ग्राहकांना आपले आर्थिक व्यवहार करण्यासाठी या बँकेतील ठेवींव्यतिरिक्त इतर पर्यायांवरती अवलंबून राहावं लागणार आहे। याचाच अनेक खातेधारकांना त्रास सहन करावा लागतोय।